हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कृष्णा ही बाळजाबाईंनी रचलेल्या एका खूप मोठ्या ट्रॅपवरती मात करून पुन्हा एकदा यशस्वी होणार आणि बाळजाबाईंची सगळी मस्ती जिरवणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या आपण आता इथे असं पाहतोय की अनुसयाने खूपच जास्त कांगावा केलेला असतो, गोंधळ घातलेला असतो की या बाळजाने माझे दागिने चोरलेले आहेत, हे सगळे दागिने माझे आहेत, हिने मला इकडनं घालवून दिलं आणि त्यानंतर माझ्या सर्व गोष्टी हडप केल्या, हे सगळे दागिने वगैरे सगळं माझं आहे, हिची लायकी तरी आहे का एवढ्या महागड्या वस्तू वापरण्याची. त्यावर बाळजा म्हणते, ए अनुसे, तोंड सांभाळून बोलायचं, कोणाबद्दल बोलतेस ते विसरायचं नाही, स्वतःची लायकी ओळखून राहायचं. ह्या 5 गावची सरपंच होती ही बाळजा आणि माझी लायकी नाही होय दागिनं वापरायची. अगं ए, तुझी अवकात काय ग, माझ्यासमोर उभं राहण्याची तुझी कुवत नाही. आणि हे समधे दागिने माझे स्वतःचे आहेत, हे दागिने म्या बनवून घेतलेले आहेत, समजलं ना व, हे माझेच दागिने, मला कुणाचे दागिने वगैरे चोरून वापरण्याची काय बी गरज नाही. ह्या बाळजाची एवढी तर नक्कीच कुवत आहे की स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी ती स्वतः खरेदी करू शकते, समजलं ना व. म्या कुणाच्या जीवावर नाही आहे, त्यामुळं हे समजा काही म्या माझ्या पैशांनी माझ्यासाठी घेतले, कळलं का. जा तू जाऊन तुझं कपाट उघड, त्यात तुला तुझे दागिने घावत्याल. त्याबरोबर ती म्हणत असते की नाही नाही, हे समजे दागिने माझेच आहेत, मला ठाव आहे ना तू खोटं बोलायलास, हे समजे दागिने माझे आहेत मला माहिती आहे आणि म्या तुला हे दागिने लुबाडू द्यायची नाही, हे दागिने माझे आहेत आणि हे मला हवेच आहेत, दे माझे दागिने चल. आणि मग त्या दोघींमध्ये आता खेचाखेच सुरू होते त्या दागिन्यांवरनं. आता घरातल्या कोणाला कळतच नसतं काय करायचं, ह्या दोघींचं भांडण नेमकं कसं थांबवायचं. सगळे थांबा थांबा म्हणत असतात पण अनुसया काही ऐकायला तयार नसते. मग बाळजा म्हणते, ठीक आहे, हे दागिने तुझे आहेत असं म्हणणं आहे ना व तुझं, मग एक काम कर, जा स्वतःचं कपाट जाऊन उघड आणि त्या कपाटात बघ, जर तुला तुझे दागिने तिथं घावले तर हे समधे दागिने तू मानानं माझ्या गळ्यात स्वतःच्या हातानं घालायचे आणि जर दागिने नाही घावले तर हे समधे दागिने म्या तुला हातानं माझ्या परत करीन. लागली पाहिजे. त्याबरोबर अनुसया म्हणते, ठीक आहे, लागली पाहिजे, कारण मला पूर्ण विश्वास आहे हे दागिने माझेच आहेत म्हणून आलोच म्या. त्याबरोबर मग अनुसया तिकडनं चाललेली असते. बाळजा म्हणते, दुष्यंता तू पण जा तिच्या संगत, नाहीतर नंतर म्हणशाल म्या काहीतरी खोटेपणा केला आहे म्हणून. मग दुष्यंतही अनुसयाबरोबर जातो आणि समरही. मग काय, अनुसया कपाट उघडते आणि कपाटामध्ये अनुसयाचे दागिने सापडतात. त्यानंतर मग आता कृष्णा ही न्याय करणार असते. मग ती अनुसयाला म्हणते, सापडले नव्ह तुमचे दागिने. त्यावर अनुसया होकार देते. बाळजा म्हणते, चला मग आता स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात हे दागिने घाला काय. त्यावर अनुसया म्हणते, नाही, म्या तुझ्या गळ्यात दागिने बिगिने काय बी घालणार नाही, हवे असतील तर घाल, नाही तर मर तशीच. त्याबरोबर बाळजाला तू स्वतःच्या हाताने दागिने घातले पाहिजे असं आता कृष्णा अनुसयाला म्हणते. ती म्हणते, तुमच्या दोघींमध्ये तसंच ठरलं होतं आणि जे ठरलं आहे ते करावं लागेल, जर तुम्ही असा खोटेपणा केला तर तो चुकीचा आहे. अनुसया म्हणते, ए मी का ऐकू तुझं, मी नाही ऐकणार, मी तुझी सासू आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुम्ही जरी माझी सासू असला तरी मी या 5 गावची सरपंच आहे, जेव्हा तुम्ही बरोबर होत असा तेव्हा मी तुमची साथ दिली, पण आज जर माझ्या सासूबाई बाळजाबाई बरोबर आहेत तर मला त्यांची बी साथ देणं गरजेचं आहे. मी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूनं आहे, त्यामुळं आज तुम्हाला हे करावं लागेल. त्यावेळी मग आता बाळजा अनुसयाला म्हणते, काय ग यायलाच नवं, घालायलाच नवं माझ्या गळ्यात दागिने, चल 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 बिगी बिगीनं हात चालव. आता अनुसया डोक्यात विचार करते, आता उगाच जास्त नाटक करून चालणार नाही, मला ह्या कृष्णीचं ऐकावंच लागेल, कारण ही जे बोलली ते बरोबर आहे, ही ह्या 5 गावची सरपंच आहे, हिला दुखवून चालायचं नाही. मग अनुसया ही पुढे सरसावते
आणि स्वतःच्या हाताने बाळजाच्या गळ्यात आणि संपूर्ण अंगावर ते सगळे दागिने घालते. आता मस्तपैकी बाळजाच्या गळ्यात एवढं मोठं मंगळसूत्र अनुसया स्वतःच्या हाताने आढळरावांच्या नावाचं घालते. त्यानंतर वरती सुंदर ठुशी, खाली लक्ष्मी हार, त्याचबरोबर मस्त मोत्यांची माळ वगैरे जे जे काही असतं बोरमाळे सकट ते सगळं अनुसया घालते बाळजाला. आणि त्यानंतर मग रागारागात अनुसया तिकडनं निघते आणि स्वतःच्या खोलीत येते. आता खोलीत येऊन अनुसयाची खूपच जास्त चिडचिड झालेली असते. अनुसया म्हणत असते, ही काल कुठची आलेली पोरगी, मला हिनं हिच्या तालावर नाचवली, मला हिचं ऐकावं लागलं. हिनं सांगितलं त्या बाळजाला दागिने घाल आणि मला घालावे लागले. कृष्णे 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 काय समजतेस कायस तू स्वतःला? नाही, आज मी तुझं ऐकलंय, कारण माझे हात दगडाखाली आहेत. पण लवकरच म्या तुला ह्या घरातनं कायमची बाहेर काढणार आहे, तेव्हा तुला तुझी लायकी दिसलच. त्यानंतर समर हा आता त्याचं काही महत्त्वाचं काम असतं. त्यासाठी तो आता जरा गावातनं बाहेर तालुक्याला चाललेला असतो. आता समर निघालेला असतो, तो त्याच्या गाडीतून चाललेला असतो. आता त्याचवेळी बरोबर मुद्दामून पूजा ही त्याच्या गाडीला हात दाखवते लिफ्ट मागण्यासाठी. आता पूजाला बघून समर गाडी थांबवतो. आता खरं तर पूजाला लगेचच समोर ओळखतो, कारण त्या दिवशी पूजा त्याच्या गाडीच्या समोर आली होती. समर म्हणतो, तुम्हाला काय नेहमी माझीच गाडी घावत्या काय? त्याबरोबर मग पूजा म्हणते, सॉरी, आय एक्स्ट्रीमली सॉरी, पण आज मी मुद्दाम किंवा चुकूनही तुमच्या गाडीच्या समोर आलेली नाही आहे. इवन मला माहीतच नव्हतं ही गाडी तुमची आहे. ॲक्च्युली माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे आणि मला तालुक्याच्या गावी जाऊन माझ्या आईची काही औषधं आणायची आहेत. त्यासाठी मला लिफ्ट हवी होती आणि म्हणून मी इथे वाटेत थांबले होते. तुमची गाडी समोर आली, मला माहीतच नव्हतं ही गाडी तुमची आहे. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करू का, प्लीज तुम्ही द्याल का मला लिफ्ट? माझ्या आईची औषधं आणणं खूप गरजेचं आहे हो, तिच्या तब्येतीसाठी महत्त्वाचं आहे, म्हणून विनंती करते, प्लीज माझी मदत करा. आता समरलासुद्धा पूजा आवडलेली असते. पूजाला पहिल्या वेळी त्याने पाहिलेलं असतं तेव्हाच तो पूजाकडे बघून आकर्षित झालेला असतो. त्यामुळे तो पूजाला मदत करायला तयार होतो. तो म्हणतो, मलासुद्धा तालुक्याच्याच गावाला जायचं आहे, म्हणून सोडतो तुम्हाला, या बसा. आणि मग पूजा आता गाडीमध्ये बसते. समर गाडी सुरू करतो. आता हळूहळू पूजा समरबरोबर ओळख वाढवायला सुरुवात करते. ती समरला विचारते, तुम्ही नक्की कुठचे? नाही म्हणजे ह्याआधी तुम्हाला गावात फारसं पाहिलं नव्हतं. तुम्ही आढळरावांचे पुत्र आहात हे समजलं, पण तुम्ही राहिलात कुठे कायम? त्यावर समर सांगतो की आम्ही इथं नसायचो, मी आणि माझी आई दुसरीकडे राहायचो. त्यावर ती म्हणते, हो ते कळलंच, खरंच तुम्ही खूप हुशार आहात हां, आणि हँडसमसुद्धा आहात. त्याबरोबर समर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, तुम्हीसुद्धा खूप सुंदर आहात. बोलता बोलता हळूहळू पूजा आता त्याच्याबरोबर आणखीन जास्त ओळख वाढवतच जाते. पूजा हळूहळू आता वरचेवर समरला भेटायची सुरुवात करते. समरबरोबर ओळख वाढवायला लागते. हळूहळू आता दिवसेंदिवस समर आणि पूजा यांच्या गाठीभेटी जास्त होऊ लागतात. पण ही गोष्ट ना कृष्णाला माहीत असते ना दुष्यंतला. मग आता जेव्हा पूजेच्या लक्षात येतं की समरला आपण आता पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे, तेव्हा मग ती समरला वरचेवर भेटायला जाताना नवीन ड्रेस वगैरे घालायला लागते, जेणेकरून समर तिच्यावरती आणखीनच जास्त फिदा होईल, घायाळ होईल. आणि घडतंसुद्धा अगदी तसंच. समर पूजावरती पूर्णपणे फिदा झालेला असतो, अगदी घायाळ होऊन गेलेला असतो. आणि आता एक दिवशी समर पूजाला तिच्याबद्दल विचारू लागतो. तो म्हणतो, माझ्याबद्दल तर नेहमीच मी तुला सांगत असतो, पण आता मला तूसुद्धा तुझ्याबद्दल काहीतरी सांग, तुझ्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांग. मग तेव्हा पूजा म्हणत असते, माझ्या कुटुंबाबद्दल सगळंच सांगणं अनपेक्षित आहे. ती तुझी वहिनी आहे ना कृष्णा, ती माझी बहीण आहे. कसली खरं तर बहीण आणि कसलं काय, माझ्या वडिलांनी तिला एका मंदिरातनं उचलून आणलं होतं आणि तेव्हापासून त्यांनीच तिचं संगोपन केलं. त्यांनी तिला लहानाची मोठी केली, पण तिच्यामुळेच माझे वडील गेले, तिच्यामुळे आम्ही अनाथ झालो, तिच्यामुळे आम्हाला खूप काही भोगावं लागलं, खूप सोसावं लागलं. ती लोकांच्या तोंडावर दाखवते की ती खूप चांगली आहे म्हणून, पण नाही, खऱ्या आयुष्यात ना ती खूप जास्त क्रूर आहे आणि खूपच जास्त वाईटही आहे.
आजपर्यंत तिच्यामुळे मला खूप काही सहन करावं लागलं आहे, तिच्यामुळे मला खूप काही भोगावं लागलं आहे, तिच्यामुळे मला एकटेपण मिळालं. कारण माझ्या वडिलांनी सगळं प्रेम तिच्यावरच केलं का तर ती भेटलेली मुलगी होती, तिला वाईट वाटू नये, एकटं वाटू नये म्हणून. आणि माझ्या वडिलांनी माझ्यावर कधी फारसं प्रेम केलंच नाही. ती कृष्णा माझ्या वडिलांना माझ्यापासून तोडायला लागली. आता हे सगळं ऐकून समरला असं वाटू लागतं की हे सगळंच माझ्या बाबतीत सुद्धा घडलं आहे. दुष्यंतने सुद्धा माझे वडील माझ्यापासून हिरावूनच घेतलेत आणि त्यामुळे आता समर पूजाची आणखीनच जास्त काळजी करू लागतो आणि आता पूजा व समर यांची मैत्री आणखीन वाढत जाते. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाईंना ना कृष्णाला कमीपणा दाखवायचा असतो. कृष्णा कमी शिकलेली आहे आणि कृष्णा कशी सरपंच पदाच्या योग्य नाही आहे वगैरे बाळजाला गावकऱ्यांसमोर सुद्धा सिद्ध करायचं असतं आणि कृष्णाचा चांगला अपमानही घडवून आणायचा असतो. मग बाळजा काय करते, बाळजा गावचे जे आमदार साहेब असतात त्यांना हाताशी धरायचं ठरवते आणि मग ती आमदार साहेबांना सांगते की तुम्ही गावच्या ग्रामपंचायत शाळेमध्ये संगणक वाटप कराल असं इथे येऊन बोला. त्याबरोबर ते साहेब म्हणतात पण का, आम्ही का करायचं संगणक वाटप? बाळजा म्हणते अहो तुम्हाला संगणक वाटप करायची गरज लागणारच नाही, तुम्ही फक्त आम्ही सांगायलोय तेवढं करा. आमदार साहेब म्हणतात ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर करू आम्ही तुमच्या मनाप्रमाणे. आणि मग आता आमदार साहेब येतात जिल्हा परिषद शाळेत आणि तिथे येऊन ते सांगतात की आम्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं, उत्तम पद्धतीने शिकता यावं, डिजिटल एज्युकेशन घेता यावं, यासाठी आम्ही 25 संगणक देऊ करतोय. आता ते म्हणत असतात हल्ली शहरातली मुलं संगणकावरती अभ्यास करतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास हा अगदी चांगल्या दर्जाचा होतोय, त्यांना उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळतं आणि गावाकडच्या मुलांपर्यंत ह्या सर्व सुविधा पोहोचू शकत नाही, त्यामुळे गावची मुलं कमी शिकतात. गावच्या मुलांना व्यवस्थित पुरेशा गोष्टी जमत नाही आणि जास्त तर गोष्टी समजतच नाहीत. म्हणून आम्ही हा संगणकाचा घाट घालत आहोत आपल्या गावामध्ये, जेणेकरून उद्या आपल्या मुलांनासुद्धा कुणीही कुठेही कमी लेखू नये किंवा आपली मुलंही कशामध्ये मागे राहू नये. आपल्या मुलांना सर्व गोष्टी अगदी छान आणि उत्तम जमल्या पाहिजे. शेवटी आपली पुढची पिढी असणार आहेत आपली आजची ही मुलं, त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला सुजाण बनवण्याची सर्व जबाबदारी ही आपलीच आहे आणि म्हणूनच आम्ही गावच्या शाळेंमध्ये संगणक देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? आता खरं तर बऱ्याचशा लोकांना त्यांचा हा निर्णय आवडलेला नसतो, पटलेला नसतो, पण आता ते आमदार असल्यामुळे कोणीही त्यांच्या निर्णयाचा विरोध करत नसतं. पण मग आता मात्र इकडे कृष्णाला ही गोष्ट काही पटत नसते आणि सहनही होत नसते. मग कृष्णा धाडस करते आणि आता अगदी व्यवस्थित आणि नम्रपणे ती आमदार साहेबांना म्हणते, आमदार साहेब, मुलांच्या शिक्षणासाठी संगणक देताय ही खरंच चांगली गोष्ट आहे, पण काय आहे ना, सध्या विद्यार्थ्यांना संगणकाची गरज नाही आहे. आपल्या प्राथमिक शाळेची अवस्था जर तुम्ही पाहिली तर आपल्या इथे विद्यार्थ्यांना बसायला साधे बाक नाही आहेत. अहो, शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची सुद्धा कमतरता आहे. एकेका 2-2 विषयांना शिक्षकच नाही आहेत, वर्ग शिक्षकच सगळे विषय शिकवतात. ही अशी परिस्थिती असताना तुम्ही जर शाळेत संगणक आणून ठेवले तर ते संगणक चालवायला शिक्षक कुठून येणार? त्यापेक्षा आधी आपण शाळेमध्ये पुरेसे शिक्षक आणूया. त्याचबरोबर आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थित बाकांची सोय करूया. शाळेमध्ये लाईट नसते, आपण त्याची व्यवस्था करूया. शाळेमध्ये ते लाईटीचं असतं ना, अहो काय म्हणतात त्याला, त्यावर लगेचच दुष्यंत तिला सांगू लागतो जनरेटर, त्यावर ती म्हणते तेच ते जनरेटर. अहो, इथं शाळेमध्ये दिवसभर लाईट नसते, मुलांना गरमीत उकाड्यात बसावं लागतं, ज्यामुळे मुलांचा अभ्यासही व्यवस्थित होत. जर तुम्हाला मुलांची एवढी काळजी आहे तर हे संगणक देण्याऐवजी पहिले तर मुलांना सगळ्या विषयांसाठी सगळे शिक्षक, त्याचबरोबर व्यवस्थित दिवसभर लाईटीची सोय, बसायला बाकड्यांची व्यवस्था, हे सगळं करून द्या साहेब. त्याबरोबर मग आता लगेचच ते आमदार साहेब हसतात आणि म्हणतात वा वा वा, मानलं तुम्हाला सरपंचबाई. नाही म्हणजे चौथी पास अडाणी आणि तुम्ही आम्हाला शिकवणार, पोरांना कसली गरज आहे आणि कसली गरज नाही ते. बरं चला, तुम्ही म्हणायलाय तसं होईल समज, तुम्ही म्हणायलाय ते पुरवू आम्ही या शाळेत पोरांना,
पण आमची एक अट आहे आणि ती अशी की पहिलं हे जे आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं लॅपटॉप आहे ते तुम्ही आम्हाला सुरू करून दाखवायचं. जर तुम्ही हे सुरू करून दाखवलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या शाळेच्या मुलांसाठी आम्ही प्रत्येक विषयाला शिक्षक, त्याचबरोबर वर्ग शिक्षक, तसंच इथं पंखे, लाईटी आणि बसायचे बाकडे या सगळ्याची सोय करून देऊ. आणि आणखीन वरून जर आणखीन काही असेल, जसं की विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं, मुलांना फी भरण्यासाठी पैसे नाही आहेत त्यामुळे मुलांच्या फी माफ, हे सगळं सुद्धा आम्ही करू. आता तुम्ही फक्त हे लॅपटॉप सुरू करून दाखवा काय. त्याबरोबर मग कृष्णाही त्यांच्याकडे बघू लागते. ते म्हणतात का एवढे सुज्ञानपणाचे धडे गिरवता, म्हणजे एवढं साधं काम तर तुम्हाला जमेलच काय, बरोबर ना. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते ठीक आहे. आणि मग आता कृष्णा लॅपटॉप चालू करायला घेते. कृष्णा आता लॅपटॉप चालू करायला घेते आणि लॅपटॉप सुरूसुद्धा करते. आता कृष्णाने लॅपटॉप सुरू केलेलं बघून लगेचच आमदार साहेबांना धक्का बसतो. बाळजाबाईंना सुद्धा आश्चर्य वाटतं. कृष्णा म्हणते आमदार साहेब करून दावलं मी लॅपटॉप चालू तुमचा. आता म्हणलाय त्याप्रमाणे सबूत पुरा करा. मुलांना बसाया बाकडे, सगळ्या वर्गखोल्यांमध्ये पंखे, लाईटी आणि प्रत्येक वर्गावर एक शिक्षक, त्याचबरोबर सगळ्या विषयांचे विषय शिक्षक, सगळ्याची सोय झाली पाहिजे हो. आणि मुलांना पुस्तकं, वह्या आणि मुलांची फी समज बघा काय. त्याबरोबर आता बाळजाचा चेहरासुद्धा अगदी बघण्यालायक झालेला असतो. तिला तर प्रश्न पडलेला असतो की हे झालं कसं, कृष्णाने हे केलं कसं, कृष्णाला हे जमलं कसं. तर इकडे कृष्णा म्हणत असते आमदार साहेब एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुठल्या बी बाईला कधी बी कमी लेखू नका. कारण काय आहे ना, एक बाई जेव्हा जिद्दीला पेटते की नाही तेव्हा ती काय पण करू शकते, ध्यानात राहू द्या. आणि त्यानंतर मग आता कृष्णा घरी येते. आता कृष्णाने बाळजाचा चेहरा आणि त्या आमदाराचा चेहरा तिथे व्यवस्थित पाहिलेला असतो. त्यांचे इशारे सुरू आहेत हे कृष्णाला कळत असतं, दिसत असतं. त्यामुळे कृष्णाला माहीत असतं की ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी गुळपीट शिजलं आहे. पण कृष्णा तिथे त्यांना काही बोलत नाही. आणि मग घरी आल्यावर कृष्णा बाळजाबाईंच्या खोलीत निवांत जाते आणि बाळजाबाईंना म्हणू लागते सासूबाई अहो काय करता असं, तुमचीच सून आहे की म्या, तुमच्यासारखीच आहे. तुम्हाला वाटलं होतं ना मला जमायचं नाही म्हणून, पण जमवून दावलं की नाही. अहो माझा नवरा एवढा शिकलेला आहे. हां आता जादा फार काही मी त्याच्याकडनं शिकलेलो नसलो तरीसुद्धा कमीत कमी ते दिवसभर त्या लॅपटॉपवर काम करीत असतात. मग ते लॅपटॉप कसं सुरू करायचं एवढंसुद्धा मी त्यांच्याकडनं शिकले नसन असं वाटतं होय तुम्हाला. माझ्या नवऱ्यानं कधीतरी तर मला शिकवलं नसेल पण कमीत कमी दावलं तर असेल असा बी विचार आला नाही होय तुमच्या डोक्यात का दुष्यंत सरकार बी शिकलेले आहेत आणि ते बी लॅपटॉप वापरतात, हे बी विसरलं असं तुम्ही. माझ्या नवऱ्यानं शिकवलं होतं मला. असो आता काय माणसांना तोंडावर पडायची हौसच असत्या, तर काय करणार आपण. बरं चला येतो म्या. एवढं बोलून कृष्णा तिकडनं रूममध्ये येते. त्यानंतर ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार खरंच ठांकू म्हणजे लई ठांकू. आज तुम्ही होतासा म्हणून मी वाचलो. जर तुम्ही मला शिकवलेलं नसतं की नाही तर आज तर माझी वाटच लागणार होती, मला काय बी आलं नसतं बघा. खरंच ठांकू. दुष्यंत म्हणतो कृष्णा मला थँक्स म्हणू नकोस. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही हायसा म्हणून मी आहे, जर तुम्ही माझ्याबरोबर नसाल ना तर मी काय बी करू शकत नाही बघा. दुष्यंत म्हणतो कृष्णा असं काही नाही आहे. कृष्णा म्हणते अहो असंच आहे, तुमच्याशिवाय माझं अस्तित्व आहे की नाही शून्य आहे, शून्य. तुम्ही नसाल तर मी काय बी नाही करू शकणार. मला ठाव आहे, मला आता बरोबर कळून चुकलेलं आहे. तुम्हीच माझ्यासोबत कायम असायला हवं. कृष्णाला दुष्यंत सांगतो असं काही नाही आहे कृष्णा, तुझ्याबरोबर तुझं शिक्षण असायला हवं. आज त्या सरपंचाने तुझ्या शिक्षणावर प्रश्न उचलला. का उचलला? कारण त्याला माहीत होतं खरोखर तू शिकलेली नाही आहेस, खरोखर तू अशिक्षित आहेस. पण हेच जर तू शिकलेली असतीस तर त्याची हिंमतच झाली नसती ना तुला हे सगळं विचारण्याची किंवा तुला हे असं काहीतरी बोलण्याची. म्हणून आता तू हळूहळू थोडं शिक्षण सुरू करायला हवंस. आता हळूहळू तू शिकायला लाग, हळूहळू तू अभ्यासाच्या प्रवाहात पुन्हा जोडली जा. मला खात्री आहे तू करून दाखवशील आणि चांगला अभ्यासही करशील. आणि घाबरू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी घेत जाईन तुझा अभ्यास, मी शिकवेन तुला. मग तर झालं. आता दुष्यंतने असं म्हटल्यावर कृष्णा म्हणते अहो पण मला जमल का आता अभ्यास एवढी वर्षांनंतर. दुष्यंत म्हणतो अगं का नाही जमणार, जमेल, नक्की जमेल. आणि कृष्णा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.
आणि निवडणुकीच्या वेळीसुद्धा तू हेच म्हणत होतीस, मला जमेल का, मी करू शकेन का, पण शेवटी जमलं की नाही आणि करूनही दाखवलंस. मग आताही तुला नक्की जमेल, तू करून दाखवशील. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. समजलं तुला? त्यावेळी मग कृष्णा म्हणते, तुम्ही बरोबर असाल की नाही तर मी काय बी करू शकते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.